अकलूजच्या रस्त्यावर एक कार येते. पोलिसांना आधीच माहिती मिळालेली असते की या कारमधून चक्क विना परवाना पिस्तूल विक्रीसाठी आणली जात आहेत. पोलीस सापळार असतात. कार येते आणि कारची झडती घेतली जाते. पोलिसांच्या हाती लागतात 2 पिस्तूल आणि 4 जिवंत कारतुसे. पण पोलिसांना त्याच वेळी एक गोष्ट लक्षात येते, हा फक्त एका व्यक्तीचा खेळ नाही. कारण या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस थेट मध्य प्रदेशापर्यंत पोहोचतात आणि मग एकामागून एक धाडी, एकामागून एक आरोपी आणि अखेर पोलिसांच्या हाती लागतात तब्बल 17 देशी बनावटीची पिस्तूल, 47 जिवंत कारतुसे आणि 8 लाख रुपये किमतीची टाटा नॅक्सॉन कार. एकूण जप्त मुद्देमाल 18,47,000 रुपये. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, ही 17 पिस्तूल आली कुठून, कोणाकडून आणली गेली, कोणाला विकली जाणार होती आणि अकलूज पासून मध्य प्रदेश, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकांपर्यंत या प्रकरणाचं नेटवर्क किती मोठं आहे. चला संपूर्ण प्रकरण एक एक धागा जोडत समजून घेऊया. नमस्कार, मी आहे नौशाद मोलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी. दिनांक 14 ऑगस्ट 2026 अकलूज पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. विकास कैलास वजाळे या नावाचा व्यक्ती टाटा नॅक्सॉन कारमधून विना परवाना देशी बनावटीचं अग्निशस्त्र घेऊन अकलूज टेंभुर्णी रस्त्यावरील संगमजवळ पतंगे मटन हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक तात्काळ पथक तयार केलं. पतंगे हॉटेल परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि काही वेळातच संशयित विकास वजाळे पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्यासोबत होती टाटा नॅक्सॉन कार आणि कारमधून पोलिसांनी जप्त केली 2 पिस्तूल, 4 जिवंत कारतुसे आणि वाहन. येथून या प्रकरणाचा खरा तपास सुरू झाला. पोलिसांनी विकास वजाळे याची चौकशी केली आणि पोलिसांच्या माहितीनुसार त्याने या शस्त्राचा पुरवठा राहुल सतीश माने आणि मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून झाल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर ही शस्त्र सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील वेगवेगळ्या भागात विक्री केल्याची माहितीही तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता पोलिसांसमोर एक मोठं नेटवर्क होतं आणि पोलिसांनी या नेटवर्कची एक एक कडी पकडायला सुरुवात केली. सर्वात आधी महादेव बाळासाहेब कोरके याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 कारतुसे जप्त करण्यात आली. यानंतर विजय सदाशिव किरणगी याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 कारतुसे हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी पुढे प्रदीप पांडुरंग माने याच्या घरातूनही 1 पिस्तूल आणि 2 कारतुसे जप्त केल्याची माहिती दिली. तसंच शनी भारत बनसोडे याच्या घरातूनही 1 पिस्तूल आणि 2 कारतुसे जप्त करण्यात आले. म्हणजे तपास जसा पुढे जात होता तशी पिस्तुलांची संख्या वाढत होती. पण या सगळ्या शस्त्रांचा मुख्य पुरवठादार कोण याचा शोध पोलीस घेत होते आणि तपासात धागा थेट मध्य प्रदेशाकडे गेला. आणि विकास वजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचं पथक 15 ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे पोहोचलं. तेथे मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून 4 पिस्तूल आणि तब्बल 25 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले. आता पोलिसांच्या तपासात मोठा धागा हातात आला. पण अजून एक महत्वाचा आरोपी बाकी होता, तो म्हणजे राहुल सतीश माने. पोलिसांचं पथक सोनगीरहून परतत असताना राहुल माने टेंभुर्णी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ हालचाल केली आणि राहुल माने यालाही ताब्यात घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार
राहुल माने याच्याकडून आणखी 6 पिस्तूल आणि 8 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे राहुल माने हा सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातही फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर सांगोला परिसरातून सुमित नाना लवटे यांच्याकडून आणखी एक पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आले. आणि या सगळ्या कारवाईनंतर पोलिसांच्या हाती आली 17 पिस्तूल, 47 जिवंत कारतुसे आणि एक टाटा नेक्सॉन कार. आता जप्त केलेल्या मुद्देमालाचा हिशोब पाहिला तर 17 देशी बनावटीच्या पिस्तुलांची किंमत 10 लाख रुपये होते. 47 जिवंत कारतुसांची किंमत 47,000 रुपये आणि टाटा नेक्सॉन कारची किंमत 8 लाख रुपये, म्हणजे एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं कोणती? तर पहिला आरोपी विकास कैलास वजाळे, वय 31 वर्ष, राहणार परिते, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. दुसरा आरोपी राहुल सतीश माने, वय 34 वर्ष, राहणार मिरज, जिल्हा सांगली. तिसरा महादेव बाळासाहेब कोरके, वय 30, राहणार करकंब, तालुका पंढरपूर. चौथा विजय सदाशिव किरणगी, वय 34, राहणार शिवनूर, तालुका आटणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक. पाचवा अनिल पंचलाल मेहता, वय 32, राहणार रांजणगाव, तालुका वर्ला, जिल्हा बरवानी, मध्य प्रदेश. आणि सहावा सुमित नाना लवटे, वय 19, राहणार भुईटे वस्ती, सांगोला. या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर शनी भारत बनसोडे आणि प्रदीप पांडुरंग माने हे दोघे सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम 3.5, 25, BNS कलम 3.5 तसंच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37(1), 3 आणि 135 या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9:10 करण्यात आली. तर पहिली अटक त्याच दिवशी रात्री 10:18 झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रकरणात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पुढचा तपास. ही शस्त्र नेमकी कुठून आणली गेली? मध्य प्रदेशातून याचा पुरवठा कोण करत होतं? सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील ही शस्त्र नेमकी कोणाला विकली गेली? या नेटवर्क मध्ये आणखी किती लोक आहेत? आणखी किती पिस्तूल बाजारात पोहोचले आहेत? आणि या शस्त्रांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता? या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलीस तपासातून समोर येणं महत्वाचं आहे. अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींना न्यायालयाने 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे पोलिसांकडे आता या संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यासाठी महत्वाचा कालावधी आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण कारवाईची जबाबदारी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आता यात महत्वाचं, या संपूर्ण गुन्ह्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेली ही खास मुलाखत. तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला
त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहेत. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेलं आहे. सर किती शस्त्र आपण हस्तगत केलेत आणि जिवंत राऊंड किती? टोटल 17 शस्त्र आहे. ओके, टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झालेलं आहे. ही सदर कारवाई अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम तसेच श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रनवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजित जगताप, तुकाराम माने देशमुख आणि विजय तवटे यांच्यासह विशेष आणि सायबर पोलीस पथकातील शरद कदम, सूरज हेंबाडे, अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड आणि प्रवीण मेटकरी यांनी या कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहेत. आता शेवटी एक गोष्ट, 17 पिस्तूल आणि 47 जिवंत कारतुसे एका तपासात सापडणं ही निश्चितच गंभीर बाब आहे. कारण अवैध अग्निशस्त्राचं नेटवर्क जितकं मोठं तितका त्याचा धोका गंभीर असतो. म्हणूनच या प्रकरणातील 6 अटक आरोपांपर्यंत तपास थांबता कामा नये. तर या शस्त्रांचा मूळ पुरवठादार, खरेदीदार आणि संपूर्ण नेटवर्क याचा शेवटपर्यंत छडा लागणं महत्वाचं आहे. आता पोलिसांच्या तपासातून या 17 पिस्तुलांचं संपूर्ण नेटवर्क उघड होतंय का? फरार असलेले 2 आरोपी कधी पकडले जातील आणि या प्रकरणातून आणखी किती गुन्ह्याचे धागेदोरे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला या संपूर्ण कारवाईबद्दल काय वाटतं? अवैध शस्त्रांवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच स्थानिक आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्या सखोल आढावा पाहण्यासाठी टाइम्स 9 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय महाराष्ट्र.